जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत असणारा ब्लॅक बॉक्स. तो नेमकं काम काय करतो. त्या बॉक्सचं नाव ब्लॅक, पण रंग नारंगी म्हणजे भगवा. आता ते कोणत्या धर्माशी जोडू नका. त्याला कलर कशासाठी दिला आहे तेही सांगणार आहे मी तुम्हाला. विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या यंत्राचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी याचा रंग मात्र गडद नारंगी, ब्राईट ऑरेंज असतो. विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यात, धुराळ्यात किंवा झाडाझुडपात हे यंत्र लांबूनच स्पष्ट दिसावे यासाठी हा रंग दिला जातो. हे यंत्र विमानाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सेफ्टी भागात बसवले जाते. तर कळालं का मित्रांनो, नारंगी रंग हा का वापरला जातात. तो कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा रंग म्हणून तुम्ही मानू नका. तो लांबूनही दिसावा म्हणून त्याला नारंगी रंग म्हणजे भगवा रंग देण्यात आलेला आहे. पुढेही पाहूयात. अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे 2 भाग. ब्लॅक बॉक्समध्ये 2 स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची खडानखडा माहिती साठवतात. खडानखडा माहिती म्हणजे A to Z पुरावा साठवतात. जो 15 ते 20 मिनटं म्हणजे काय काय झालेलं ना, तो पूर्ण पुरावा त्यामध्ये साठवतात. आणि तो पुरावा काय काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो आहे, ध्यान देऊन ऐका. CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड म्हणजे आपला जो आवाज असतो ना, तो आवाज पूर्ण त्या बॉक्समध्ये रेकॉर्ड होतो. हा भाग कॉकपिटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो. यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यातील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो. अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का, किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का, हे यावरून स्पष्ट होते. आता दुसरा आपण पाहूया. FDR म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्ड. फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे जो फ्लाईटमध्ये आवाज होतो, जो डेटा जमा होतो, तो पूर्ण रेकॉर्ड याच्यामध्ये केला जातो. आवाज, व्हॉईस सगळं आणि कॉकपिटमध्ये सगळा तो आवाज रेकॉर्ड केला जातो. हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते. विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची नोंद